भैया टॅलेंटराव या या या. भैया सगळं सामान घेऊनच आलोय. अहो आता एवढ्या रात्रीचं कुठे निघालाय तुम्ही? आता तुम्ही एवढ्या आग्रहाने आम्हाला इथे थांबून घेतले म्हणलं आम्ही कुठे जातोय? अहो मग ही बॅग. हा ती वय टॅलेंटराव आसपास नाही इथंच राहणार. इथं राहायला नको का? ए टॅलेंट ते जा बाबा परत जा. नाही 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 तसं नाही, मी आपलं विचारलं. भैया बॅग कुठे ठेव आपली? हा अरे ठेव की कुठं पण. आता काय हॉल वावर जावर ठेव ठेव. कसं आहे मामा, टॅलेंट तिकडं आमच्या सोबतच राहायचं ना. आता आम्ही इथं आलो राहिला म्हणून त्याला पण बोलवलं. म्हणून आलाय तो. टॅलेंट कोण काय बोलणार नाही तुला. भैया मी नक्की तर राहिलेलं चालेल ना? बघा भैया तुम्हाला म्हटलं होतं का नाही मी, तुमचं वेगळं आहे माझं वेगळं आहे. तुम्ही या घरचे जावई आणि मामा मामींकडे बघून असं वाटतंय की त्यांना मी इथं राहिलेलं आवडलं नाही. अहो नाही 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 असं काय नाही. राहा की तुम्ही. तुमचंच घर आहे, राहा. टॅलेंटराव आमचंच घर समजून राहा, कोणी काय बोलणार नाही का हो मामा? होय की. तुमचं जेवण झालंय का? थँक्यू मामी, पण मी येताना जेवण करूनच आलो. अरे काय टॅलेंटराव, इथं आलं जेवायचं नाही वय? अहो भैया टेन्शन नॉट, उद्यापासून आपण आहेच की दररोज इथं. बरं कुठं बाहेर जेवायचं नाही बरं का, इथंच जेवायचं. नाही तर मामींना आवडणार नाही, है का नाही मामी? वय वय. पांडुरंगा टॅलेंटराव जीजींचा आशीर्वाद घ्या. हा जीजी आशीर्वाद द्या. बर का जीजी, टॅलेंटराव आजपासून इथंच राहणार आहे. इथंच राहणार आहे का? हवा असं काय करता जीजी, तुम्ही विसरला वाटतं. आधी लग्न झाले की नवरीचं कोणाला पाठवायचे? पाठ राखील. देरीवार टॅलेंटराव आजपासून आमची पाठराखण करणार. काय? नाहीतर काय. म्हणजे आता त्यो जीजी आम्हाला आत्ता कळतंय आधीच्या रीती किती महत्वाच्या होत्या ते. देवा इठ्ठला, काय रे बाबा, अरे हे काय पुढ्यात वाढून ठेवलेस? तूच निस्तर रे बाबा आता हे. तुला जीजी तू अहो टॅलेंटराव चल. हर्षवर्धन, अहो तुम्ही कुठे निघालाय आणि ही घेऊन? आम्ही हे बाहेर अंगणात झोपायला. अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो ह्या घरचं जावई आहे तुम्ही आणि असं बाहेर कुठं झोपताय? मी एकटा कुठं झोपणार आहे? टॅलेंट आहे की सोबत. टॅलेंटराव चला. अहो नाही नाही, एवढं मोठं घर आहे आणि आज झोपायचं सोडून बाहेर कुठे चाललाय तुम्ही? नाही त्याचं काय, एवढ्या मोठ्या घरात आम्ही झोपायचं कुठं हाच प्रश्न पडलाय.
म्हणून मी आणि टॅलेंट बाहेर झोपतो. टॅलेंट राव चला. नाही 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 नाही, असलं काय काढू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या खोलीत झोपा. तुमच्या ओ होय, आमच्या खोलीत झोपा. नाही नाही, नको नको. आधीच आमच्यामुळे जो तुम्हाला ताप झाला तो काय कमी आहे का? आणि आम्ही तुमच्या खोलीत झोपणार, मग तुम्ही कुठे झोपणार? अंगणात? नाही नाही, नको नको, आम्ही झोपतो बाय. टॅलेंट राव चला तुम्ही. अहो नाही नाही, थांबा, तुम्ही ऐका माझं. हे द्या इकडे. अहो माम, अहो बाहेर कुठं झोपता आता तुम्ही? माझ्या रूम मध्ये झोपा चला. अहो ह्या घरात मान आहे तुमचा, आणि असं आम्ही तुम्हाला घरातनं बाहेर कसं झोपून देऊ सांगा बरं? अगं पुष्पे, पण ती खोली तर अजिंक्य चित्र दिले ना. हा उज्जीजी, आता अजिंक्य आहेत का इथं? नाही नाही मामी, त्यांची खोली कशाला? उगाच आमच्यामुळे त्यांना कशाला त्रास? तिला काय सुद्धा त्रास नाही. शीतल, आजच्या दिवस जयश्री सोबत राहशील ना? आणि तसं बी एका रात्रीचा तर प्रश्न आहे, आणि उद्या सकाळ उठून सगळीच आपण आई साहेबांकडे जाऊ की. त्यांची एकदा समजूत घातली का नाही, म्हणजे मग जयडीन भैया जातील त्यांच्या त्यांच्या घरला, आहे का नाही? जयडे, जा भैयांना खोली दाखव जा. बर चला. ही हाय खोली. इथं राहताय होय तुम्ही? राहायची. आली ना ती महाराणी. तर जरा दम धरा. आता कुठे या घरामध्ये आमची एंट्री झाली, इथून पुढे बघा काय काय होणार आहे ते. तिचं तोंड तर आत्ताच बघण्यासारखं झालं होतं बघा. तुम्हाला सांगते, मला आत्तापासूनच लई मज्जा यायला लागली बघा. हे सगळं खरं वाटलं पाहिजे. काही दिवस आपण हे नाटक असंच केलं पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना खरं वाटेल, सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. होय हो, त्याची काळजी नका करू तुम्ही, ते तर होणारच आहे. होय शीतल, आम्ही तुमच्या खोलीत राहिलेलं चालेल ना? माझी कुठं आहे तेव्हा, जयश्रींचीच आहे. होय, पण लग्नानंतर तर तुमचीच झाली ना. तुमचा आणि फौजींचा फोटो पण या खोलीत. तुमची काय हरकत असेल तर सांगा बरं का, मी बाहेर जाऊन अंगणात जाऊन झोपतो. नाहीतर फौजी आम्हाला फोटोत न गोळ्या घालतात. नाही नाही, माझी काय हरकत नाही. फारच हवा गेली हो शीतलीची. फौजी, आता कुठं तुमच्या घरामध्ये एंट्री घेतली आणि तुमची खोली ताब्यात घेतली. हळूहळू तुमचं सगळं घर ताब्यात घेऊन तुमचं जीणं मुश्किल करतो का नाही बघा. शीतल, अगं तू आमच्या खोलीत झोप, मी आणि पुष्पी बाहेर झोपतो. नाही, नको नको मामा, मी झोपते इथं, तुम्ही जरा आराम करा. अगं पण
जेडे पाहुणं झोपलं का? वय त्यांना काही लागते ते दिलंस का? तांबे भांडे भरून ठेवलंस? पुरीनो चला ग, झोपा समजे लवकर. सगळीच दबल्यात. आणि जेडे आणि शीतल आपण तिघी मिळून इथं झोपूया. समाधान आहे, तू पण जाऊन झोप जा. कसलं जिजे, झोपच उडाली बघ. अरे पोरा असं म्हणून कसं चालेल? हे बघ, गप डोळे मिटून पडायचं बघ, नाही तर काय करणार आहे आपण तरी. हॅलो, हा बोल की आजा. पोचलास का रे? अरे एमपीत आलोय. अरे मला वाटलं पोचला असशील. अरे नाही नाही, इतक्यात कुठं, लांबचा पल्लाय. आता जंक्शनवर आलोय, क्रॉसिंग आहे म्हणून थांबलोय. म्हणून म्हणलं फोन करून बघावं जाग आहे का. काय करायचं बाबा, झोपच उडाली बघ. मामा मला बी चैन पडणं झालं यार. गेल्यापासून शीतलशी फोन होतोय म्हणून कळतंय तरी काय चाललंय. अरे आजचा दिवस काय सर ना बघ, का असं होते आपल्या बाबतीत कळतच नाही. मामा तू शांत हो. तूच असं खचला तर बाकीच्यांनी कोणाकडे बघायचं. आणि हे बघ, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग आपलं बी कधीच वाईट होणार नाही, लक्षात ठेव. आता आपणच काळीच घट करायचं बाबा. पण आजा तू इकडची काळजी करू नको रे. पण आता काय करायचं ठरवलंय? काय करायचं काहीच कळेना झालंय बघ मला. एवढी रात सरू दे, उद्या ठरवू मग काय करायचं ते. आणि भैया तिथंच आहे का? नाही, इथं आम्ही घरातलीच बसलोय. त्यांची व्यवस्था तुमच्या खोलीत केली. मामा मला वाटतंय आपण उद्याच्या उद्या भैयाच्या घरी जाऊन आईसाहेबांची माफी मागितली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. आणि मगाशी मी शीतलला बी हेच सांगितलं. अरे होय, पण आता एवढा अपमान झाल्यावर बी तिकडे जायचं म्हणजे. अरे मामा आपली पोरीची बाजू आहे मामा. आणि आपल्या जैडीसाठी एवढंसं झेललं तर काय फरक पडतो? अरे होय, पण आता तिथं जाऊन माफी मागायची म्हणजे. काय बोलायचं ती काय कळेना झालंय बघ मला. मामा तू जा. आईसाहेबांची वाईटपणा घेऊन आपल्याला काही मिळणार आहे का? अरे उलट याचा त्रास आपल्यापेक्षा जास्त जैडीला होईल. किती जरी झालं ना तरी त्या भैयालाच माफ कर. शेवटी पोटचा पोरगा आहे त्यांचा. तुझं पटतंय बघ मला. हे बघ मामा, आपण जर गेलो नाही ना तर त्या अजून मनात राग धरून बसतील. आणि मोठ्या माणसांचं वागणं कसं असतं ना आपल्याला नाही समजत मामा. त्यामुळे तू तयारीनच जा. होय, मी मनाची तयारी करून जाईन. बरं चल, मी पोहोचल्यावर फोन करतो. आणि झोपा शांत, सगळी होईल सगळं नीट. बर बर, पण काळजी घे बर. काय म्हणले अजिंक्य? तो म्हणतोय उद्या सकाळी हर्षवर्धनच्या घरी जाऊन त्यांच्या आईसाहेबांची मनधरणी करा. वय मी बी तीच म्हणत होते, पण भैया म्हणले त्या काय अजिबात ऐकणार नाहीत, म्हणून मग गपच बसले. आता त्या खार खाऊ नयेत म्हटल्यानंतर आपण नको का त्यांची मनधरणी करायला? बरोबर आहे मामा. शेवटी आपलं माणूस हे आपलंच असते. आणि राग असा आयुष्यभरासाठी कोण धरत नसते मनात. मामा
तुम्हीच सांगा, कुठल्या आईला असं वाटेल आपल्यामुळे आपल्या पोराचा संसार तुटावा? मामा, बघाच तुम्ही, त्या मोठ्या मनानं हर्षवर्धनला माफ करतात. मी बी त्यांची माफी मागते. ही जर आधीच केलं असतस तर आज ही येळच आली नसती. पुष्पे, तू जरा गप बसतीस का? वय हे पोरांनो, आता तुम्ही एकमेकावर चिडू नका. बघा, झालं गेलं सगळं विसरून जावा. उगाच मागचं उकरू काय गोधडी शिवायची त्याची? समाधान या, त्यापेक्षा पुढं काय करायचं याचा नीट विचार करा. आता काय नाही, ठरलं. उद्या सकाळी हर्षवर्धनच्या घरी जायचं आणि आईसाहेबांची माफी मागायची. होय समाधान या, तसं केलेलंच बरं पडेल बघ. जर हे सगळे उद्या आईसाहेबांच्या पाया पडायला गेले आणि त्यांनी यांचं ऐकलं तर सगळंच अवघड होऊन बसेल. हे सगळं भैयांच्या कानावर घातलंच पाहिजे. भैया, आपला प्लॅन लईच भारी झालाय बर का. मग तुला मी काय ऐरा गैरा नक्की खरं वाटतो का? बघतो ते. बोला जयश्री. हे बघा, नीट ऐका, लई महत्वाचं सांगते. उद्या सकाळी आमच्या घरातले तुमच्या बंगल्यावर जाणार आहेत आईसाहेबांना भेटायला. अहो जाऊ दे की मग. हो, असं कसं म्हणताय? उद्या जर हे सगळे तिकडे गेले आणि त्यांनी काय गोंधळ घातला म्हणजे? गोंधळ घालू द्या नाही तर जागरण घालू द्या, आम्हाला काय फरक पडत नाही. नो लोड. आणि जर समजा उद्या त्यांनी घातलंच गोंधळ आणि आईसाहेब झाला तयार आपल्याला घरात घ्यायला तर? प्रेसिडेंट शिल, असं काय सुद्धा होणार नाही. अहो, तुम्हाला जरा पण टेन्शन नाही का? ते टेन्शन घेऊ नका तुम्ही पण. हा, लोड घेऊ नका. लोड कुठे पाहिजे इथं? ठेवा. तर झोपाच काढत बसा.